हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे दर्श अमावस्या, आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या. आज ना दिव्याची पूजा करायची तर दिवे स्वच्छ असं धुवून घ्यायचं. तर मी सगळे दिवे धुवून घेतले हे बघा. त्याच्यानंतर कलश पण धुवून घेतलं आणि छानपैकी आज पूजा करणार अमावस्याची. आणि हे सगळं धुवून देवघरात घेऊन ठेवते. त्याच्या अगोदर आहे ना, तर मी काय आज अमावस्याची उपाय करणार आहे किंवा सेवा काय करणार आहे ते सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे. इथं सगळं देवाची भांडी धुवून देवघरात ठेवले. तर तोपर्यंत बघते तर दूधवाला आला. तर दूध घेतलं मी आणि दूध गरम करायला ठेवलं. मुंग्याला साखर ठेवली. त्याच्यानंतर अग्नीला तूप दिलं मस्तपैकी. दूध गरम करायला ठेवलं. त्याच्यानंतर इथं बघा तो मागून पुढून स्वच्छ असं दरवाजा पुसून घेतला. गॅसच्या समोरची ना स्टाईल आहे ना, तिथं ना तुपानी हळद आणि कुकुनी स्वस्तिक काढून घेते छानपैकी असं हे बघा. आणि आज अमावस्या म्हटलं तर छानपैकी आज पूजा करायची अमावस्याची. तर मी काय काय उपाय करणार आहे सगळं तुमच्यावर शेअर करते. आणि सगळं तुमचं संध्याकाळपर्यंत. आणि आज दिव्याची पण पूजा करायची ते पण तुमच्यावर शेअर करते. आणि इथं बघा मी हळद कुंकू अक्षदा वगैरे वाहून घेतलं गॅसला पण आणि स्वस्तिकला, कारण की स्वस्तिक तिथं अन्नपूर्णा स्वरूप मी स्वस्तिक काढलं. त्याची पण रोज पूजा करायची असते. दरवाजावर पण हळद कुंकुनी स्वस्तिक आणि शुभ लाभ काढून घेते. हे आज घरातली दरिद्री पण बाहेर काढायची. लादी पुसायच्या पाण्यात आहे ना गोमूत्र, हळद, मीठ, लिंबू टाकून एवढं सगळं जिन्नस टाकून छानपैकी लादी पण पुसून घ्यायचं. आणि की आपण शेगडीची पूजा करणार आहे आज, तर ते पण स्वच्छ असं पुसून घ्यायचं. ते एकदम मी स्वच्छ पुसून घेतलं, मग त्याच्यावर पूजा केली मी. तर खिडक्या वगैरे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग पूजा करायची. तर इथं बघा शुभ लाभ काढून झाले माझं. आणि छानपैकी असं ना उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेते. थोडंसं वरती चौकट पण सारून घेते. लक्ष्मीची पावलाला हळद कुंकू लावून घेतलं. त्याच्यानं की छानपैकी अशी रांगोळी काढून घेते हे बघा. तर रांगोळी काढून झाली की छान हळद कुंकू वाहून घेते. आणि त्याच्यानंतर तुपाचा दिवा लावून घेते. सकाळी तुपाचा दिवा लावून घेते, संध्याकाळी कणकेचा दिवा लावणार आहे. तो कसा लावणार आहे मी तुम्हाला संध्याकाळी सांगते. आणि आता छानपैकी तुपाचा दिवा लावून घेते आणि कापूर पण प्रज्वलित करून घेते वाटीत छोट्या. त्याच्यानंतर तुळशीची पूजा करून घेते. तुळशी आली तुम्हाला शेअर केलं. त्याच्यानंतर तुळशीला छानपैकी असे पाणी वाहून घेते. आणि अमावस्या आहे म्हटलं तर थोडंसं ना कच्चं दूध वाहून घेते. आणि कच्चं दूध वाहल्यानंतर परत पाणी वाहून घेते. त्याच्यानंतर हळद कुकू वाहून घेते. त्याच्यानंतर इथं बघा लक्ष्मी सगळे असं देवाचे फोटो आहेत ना, त्याला पण ना छानपैकी अशी पूजा करून घेते. आणि त्याला पण ना मी तुम्हाला माहिती आहे का तुळशी छानपैकी धुवून घेतली. आता आज पूजा करताना आज पहिल्यांदा आज पूजा करते म्हटलं आजपासून चालू करायचं म्हटलं. आणि छानपैकी तुळशी धुवून घेतली. त्याच्यानंतर मग हळद कुंकू वाहून घेतलं. आणि तुळशीसमोर असे छानपैकी रांगोळी काढते आणि तुपाचा दिवा लावते. आणि जास्वंदाचं फूल होतं ते पण वाहून घेतलं. आणि छान असं सुंदर असं ना तुळशीची पूजा करून घेतली. कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता देवघरात आली आणि पहिला ना पूजा करायच्या अगोदर पहिले ना दिवा लावून घ्यायचा. तर पाटा तर स्वच्छ असं पुसून घेतलं. त्याच्यानंतर वस्त्र हातरलं आणि दिवा आहे ना तो ना आता प्रज्वलित करून घेते. आणि हात लागायला नाही पाहिजे देवपूजा करायला म्हणून साईडला लावून घेतले आणि छानपैकी अशी पूजा करून घेते. आणि माझ्याकडे आज फुलं भरपूर आहेत म्हणून ती वाहून घेते स्वामींना. लाल जास्वंदाचं फूल ना व्हायचं नाही, दुसरं कोणचं पण जास्वंदाचं फूल चालते पण लाल चालत नाही स्वामींना. तर मी लाल त्याच्यासाठी मी लाल असलं ना तर अजिबात लावत नाही. मी दुसरं कोणते पण फूल वाहून घेते. आणि छानपैकी असं तुपाचा दिवा लावून घेते आणि पूजा करून घेते हे बघा. आणि छानपैकी देवघरातली पूजा झाली. आणि आता मी ना दिव्याची पूजा करून घेते. आणि तिथे आहे ना जागा स्वच्छ असं पुसून घेतलं. त्याच्यानं की छानपैकी रांगोळी काढून घेते. चौरंग पाठ ठेवणार आहे ना त्याच्यासाठी तेवढ्या भागात आहे ना छानपैकी रांगोळी काढून घेते. मधोमध स्वस्तिक काढते. स्वस्तिकवर हळद कुंकू अक्षता वाहून घेते. आणि ना साईडून आहे ना फुलं बनवते हे बघा. तर मी मापात घेऊन घेते. आणि आता ना मी त्या रांगोळी काढल्या ना त्याच्यावर हळद कुंकू वाहून घेते हे बघा. त्याच्यानंतर पाट आहे ना स्वच्छ असं पुसून घेतलं. त्याच्यानंतर ठेवते हे बघा. आणि लाल वस्त्र दिव्याचे जेवढे पण आपण पूजा मांडतो ना त्याचे सगळे वस्त्र वेगळे आहेत. तर मी एका शॉर्टमध्ये तुम्हाला नक्की शेअर करते. तर माझे सगळे देवाचे वस्त्र वेगवेगळे आहेत, नक्की शेअर करते तुमच्यावर. आणि छानपैकी लाल वस्त्र हातरलं. आणि दिव्या असं ठेवायचं नाही तर तांदळावर ठेवायची. तांदळाची छोटी छोटी रास काढायची, त्याच्यावर हळद कुंकू वाहून घेतलं. आणि इथं बघा दिवा लावून ठेवून घेते हे बघा. प्रत्येक दिव्याला ना हळद कुंकू लावायचं आणि प्रत्येक दिव्याला लावायचं आणि ठेवायचं त्याच्यावर तांदळाच्या रासावरच ठेवायचं. हे बघा मी कशी करते.
आणि सगळे जेवढे आपल्या घरात दिवे आहेत ना सगळे लक्क करायचं, स्वच्छ करायचं, ठेवायचा. सगळं तेलाचं लावायचं आणि एक तरी तुपाचा दिवा लावायचा. तर मधोमध ना तो तुपाचा दिवा आहे माझा आणि बाकी सगळं तेलाचे आहेत. आणि इथं हे बघा मी सगळं ठेवून घेते आणि हळद कुंकू वाहून घेतलं आणि सगळीकडे ना तेल वाहून घेते. हे बघा सगळ्या दिव्यामध्ये तेल टाकून घेते. हे बघा आणि फक्त एक ह्याच्यात आहे ना तूप टाकून घेते. आज तुळशी पुढे पण सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावायचा. तर मी सकाळी तुम्ही बघितलं की मी तुपाचा दिवा लावलेला आणि इथं बघा सगळं आणि दुधाचं नैवेद्य दाखवायचं, साखरेचं नैवेद्य दाखवायचं आणि फूल असलं ते अर्पण करायचं. तर माझ्याकडे 4च होते म्हणून असं समोरासमोर ठेवले आणि इथं बघा संध्याकाळ झाले आणि कणकेचा दिवा बनवायचा. मी पूजा ना सकाळीच मांडून ठेवली. तर फक्त आज तुम्हाला देवपूजा, मी अमावस्येची देवपूजा तुम्हाला दाखवते. कणकेचा दिवा आहे ना चौमुखी करायचा. तर त्याच्यात मीठ टाकायचं नाही, काही टाकायचं नाही, साधं असं पीठ मळायचं आणि चौमुखी करायचं आहे. आणि दर अमावस्याला ना चौमुखी आहे ना कणकेचा दिवा बनवायचा आणि तो दारापुढे लावायचा. हे बघा कणकेचा दिवा बनवला आहे बघा. त्याच्यानंतर एक छोटीशी प्लेट त्याच्यासाठीच केली आहे, दिवा लावण्यासाठी ती छोटीशी प्लेट केली आहे मी. आणि अक्षता घेतले, त्याच्यानंतर हळद कुंकू व्हायला आणि त्याच्यात कणकेचा दिवा ठेवला. आणि कणकेच्या दिव्यात आहे ना वात आहे ना 2-2 करून लावायचे. 2 तिकडे 2 वेगवेगळे आपले सेपरेट, म्हणजे टोटल 8 दिवे वाती लावायची. तर डबल डबल घ्यायची. तर राईचं तेल असलं तर राईचं तेल, तिळीचं तेल असलं तिळीचं तेल, नाही तर साधं तेल तर चालतं. माझ्याकडे साधं होतं म्हणून साधं टाकलं आणि त्याच्यात ना काळे आहे ना तीळ टाकलेत. हे बघा त्याच्यानंतर चौमुखी दिवा लावून घेते, तुम्हाला मी दाखवते. त्याच्यानंतर मस्त अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं म्हणजे आपला उंबरा. त्याच्यानंतर प्रार्थना करायची प्रीतू आणि दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा. हे बघा तर दक्षिण दिशा भिंतीकडे माझं, त्याच्यासाठी तिथं तोंड करून लावले. आणि त्याच्यानंतर इथं बघा देवघरात आली, देवाची पूजा करून घेते. त्याच्यानंतर मग दिव्याची पूजा करून घेते. आणि हे बघा मी छानपैकी असं, आणि आज अमावस्या म्हटलं तर कापूर तर रोज संध्याकाळ आपल्या घरात जाळायलाच पाहिजे. तर कापूर जाळून घेते आणि छानपैकी आरती करून घेते आणि पूजा करून घेते. त्याच्यानंतर मग दिव्याची पूजा करायची. दिव्याची पूजा सकाळी करा, संध्याकाळी करा. तर मी फक्त सकाळी पूजा मांडून ठेवली आणि मी संध्याकाळी लक्ष्मी याच्या टायमिंगला लावून घेते. प्रत्येक दिवा आहे ना वेगवेगळ्या काडींनी लावायचं, म्हणजे दिव्याला दिवा लावायचा नाही. तर जेवढे काड्या जातात तेवढ्यांना घ्या, सेपरेट त्याची लावायचा, दिवा लावायचा. मी बघा मी कशी करते तसं. मी दिव्याला दिवा लावला नाही, मी माचीची काडी लावली. हे बघा त्याच्यानं की छानपैकी पूजा करून घ्यायचं. खडी साखरेचा दुधाचा नैवेद्य दाखवायचा आणि प्रार्थना म्हणायचं. बघा माझी दिव्याची पूजा झाली. कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि दिव्याची पूजा हे बघा आणि मंत्र म्हणायचं, स्तोत्र म्हणायचं, शुभम करोती कल्याणम म्हणायचं. दिवा लावून झाल्यानंतर दिवाला पण हळद कुंकू अक्षता वाहून, प्रत्येक दिव्याला हळद कुंकू अक्षता लावून घ्यायचं. हे बघा मी कशी लावते. हे बघा आणि हे लावायचं आणि प्रत्येक दिव्याच्या समोरनं एक एक फूल ठेवायचं. तर फूल नसलं तर 2-3 असलं तर समोरासमोर मी कसे ठेवले तसं ठेवलं तरी चालेल. माझ्याकडे 4च फूल होतं म्हणून समोरासमोर, म्हणजे सगळ्या दिव्याला पोचतात म्हणून तसं. नाहीतर आपलं सेपरेट असलं तर, माझ्याकडे भरपूर फुलं असलं तर मी प्रत्येक दिवाला एक एक लावलं असतं आणि सगळ्या दिव्याची पूजा करायची. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. दिव्याची पूजा करून झाली, पण तुळशीच्या पुढे ना दिवा लावायचं लक्षातच राहिलं नाही. मग नंतर पटकन लक्षात आलं तर मग तुळशीची पूजा पण करून घेते, कारण की एवढ्या दिवस तुळशी नव्हती ना म्हणून माझ्या लक्षातच आलं नाही. छानपैकी अशी तुळशीची पूजा करून घेते, तुपाचा दिवा लावून घेते. तर तुळशीच्या पुढे मी रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावते. सकाळी फक्त गुरुवारी पौर्णिमा अमावस्याला ना तुळशी पुढे ना सकाळचा तुपाचा दिवा लावते. एनी टाइम मी तेलाचा दिवा लावते. आज अमावस्या आहे म्हटलं तर अमावस्याच्या लक्ष्मी प्राप्तीच्या काय सेवा आहे ना ते करते. तर पहिले ना श्रीयंत्रावर ना कुंकुम अर्चन करून घेते. कुंकुम अर्चन करून झाल्यानंतर कनकधारा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, त्याच्यानंतर कमलात्मक मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्री सुक्त, नवार्ण मंत्र, हे सगळं मंत्र स्तोत्र मी पठण करणार आहे. मग शेवटला काल भैरव अष्टकम या मंत्राचं पठण करणार आहे. तर रोज संध्याकाळी आपल्या घरात काल भैरव अष्टकम पठण व्हायलाच पाहिजे. 1 वेळा करा, 11 वेळा करा, 11 वेळा नाही केलं तर 1 वेळा तरी करायचं, पण रोज संध्याकाळी करायचं. अमावस्याच्या दिवशी तर आवर्जून काल भैरव अष्टकमची ना सेवा करायची. तर इथं बघा मी काल भैरव अष्टकमची सेवाच करते.
सगळी सेवा करून झाली. शेवटला मी कालभैरव अष्टकमची सेवा करायला घेतले. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.